अवघ्या 2 महिन्यात निकाल आणि नराधामाला मरेपर्यंत फाशी. नसरापूरच्या चिमुकलीला अखेर न्याय मिळाला. पण कोर्टात नेमकं काय घडलं पहा ही संपूर्ण सविस्तर बातमी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कनेक्ट न्यूज. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणात मोठा आणि ऐतिहासिक निकाल लागलाय. अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरील अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येप्रकरणी पुण्याच्या विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट शब्दात सांगितलंय की आरोपीने चिमुकलीला जगण्याचा कोणताही पर्याय दिला नाही. शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचार सिद्ध झाला असून हत्येनंतरही आरोपीने अमानुष कृत्य सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय. या प्रकरणातील सर्वात मोठी बाब म्हणजे गुन्हा घडल्यानंतर केवळ 2 महिन्याच्या आत सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागलाय. राज्यातील इतक्या वेगाने निकाली लागलेला हा पहिलाच खटला ठरला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नसरापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथक तयार करत अवघ्या 15 दिवसात तब्बल 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं. 21 मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षाने पीडितेचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी, वैद्यकीय तज्ज्ञ आणि DNA विश्लेषकांसह 50हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला फक्त फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. कोर्टाने सुनावणी दरम्यान आरोपीला विचारलं होतं की तुला काय शिक्षा द्यायला हवी. मात्र आरोपी मौन बाळगत राहिला आणि नंतर खोटी कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला. पण न्यायालयाने त्याचा बनाव फेटाळून लावत कठोर शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर पीडित कुटुंबाला अखेर न्याय मिळाला असून राज्यभरातून या निकालाचं स्वागत होत आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र कनेक्ट न्यूज.